श्री स्वामी समर्थ. जन्ममृत्यू जरा तप्त जन विश्रांतीदायिनी. याचा अर्थ जन्ममरण म्हातारपण इत्यादींनी तापलेल्या जनांना विश्रांती देणारी असे हे सकाळी भजन जाणो सद्गुरू पाय. आम्ही हे भजन सुरू असताना डोक्यात एकाच वेळी अर्थाचे मंथन सुरू होते. परमपूज्य आईच्या चरित्रातला हुबळी येथील श्री सिद्धारूढ स्वामींच्या मठात आईने तन मन धन विसरून केलेल्या अद्वितीय गुरुसेवेचा भाग सारखा घडत होता. सद्गुरूंचं अनन्यसाधारण महत्त्व सांगताना अभंगात आई म्हणतात, सिद्धारूढपदी शिर नमविता कलेमल दूर जाय, आम्ही जाणो सद्गुरू पाय. आज गुरुपौर्णिमा आहे. सद्गुरूंना पूर्णपणे शरण गेल्यावर अन्य काहीही करावं लागत नाही. जो संतांना शरण जातो त्याला संत जन्ममरणाच्या फेऱ्यातनं सोडवतात आणि निजपदाची म्हणजेच आत्मस्वरूपाची ओळख करून देतात. सर्व जीवमातरांवर दया करणं, मुक्त करून स्वात्ममुख सुख देणं हे संतांचं ध्येय असतं. आता माणूस की पशु, इतकंच नाही तर जिवंत की वासनेत अडकून मरण पावलेला जीवसुद्धा न बघता संत कृपा करत असतात. कशी ते आता आपण बघूयात. एकदा गोस्वामी तुलसीदास एकादशीच्या दिवशी एका जुनावाड्यात काही मंडळींच्या सोबत भजन करीत होते. म्हणता म्हणता त्यांना रात्री पाणी पिण्यासाठी भरून ठेवलेल्या मडक्यातलं पाणी संपलं हे लक्षात आलं. ते पडक्या विहिरीवर गेले. विहीर पाण्याने भरली होती, पण तिथे भूत असतं हे सगळ्यांना माहीत होतं. तरी देखील हे तिथे गेले आणि विहिरीच्या जवळच्या पोहऱ्याने पाणी ओढून त्यांनी गडा भरून घेतला. इतक्यात ते अकराळ विकराळ भूत आले. तेव्हा तुलसीदास म्हणाले, अहो लंबे नारायण आप प्रकट हो गए, चलो रामधून सुनो तुम्हारा उद्धार हो जाएगा. असं म्हणत ते चालायला लागले. तसे त्यांच्या मागे ते भूत गेले. त्यांनी बसून भजन ऐकलं आणि तेवढ्या भजनाने त्या भूताला उत्तम गती प्राप्त झाली. आणखीन एक ही कथा मी पूर्वीसुद्धा ऐकलेली होती. शंका माझ्या मनात होती. ती शंका आणखीन एका प्रसंगाने दूर झाली असे एक स्वामींचे भक्त सांगतात. ते म्हणतात की पूर्व डोंबिवलीमध्ये पश्चिमेला आशीर्वाद सोसायटीच्या 2 नंबरच्या बंगल्यात आम्ही राहत होतो. तळमजला पहिला आणि त्यावर गच्ची. घराच्या मागच्या बाजूला मेंदीची झडपं, नारळाचं झाड, आंब्याची आणि जांभळाची झाडं अशी सुंदर रचना होती. जांभळाची एक फांदी आणि नारळाच्या झावळ्या अगदी आमच्या गच्चीत यायच्या. तळमजल्यावर बाबा टीव्ही लावून बसायचे आणि तो आवाज नको म्हणून मी आणि आई गच्चीमध्ये जाऊन जपाला बसायचो. कधी कधी मी एकटासुद्धा बसायचो. त्या एकांतात नामाची छान लय लागायची. कित्येक हजार जप व्हायचे. त्यावेळी तिथे काही अमानवीय आहे अशी पुसटशी शंकासुद्धा आम्हाला आली नाही. परंतु एकदा दिवाळीच्या सुट्टीत माझी मावे भावंडं आमच्याकडे राहायला आली आणि सगळे आम्ही गच्चीत खेळत होतो. 3 सांजेची वेळ होती. मला तहान लागली. मी खालच्या मजल्यावर आलो. माझ्या पाठोपाठ थोड्या वेळाने सगळेजण खाली आले. परंतु माझा एक मामे भाऊ जो नुकताच मंजूर झालेल्या गच्चीत एकटाच होता. आम्ही खाली आल्यानंतर एकाएकी तो किंचाळायला आणि रडायला लागला. त्यामुळे आम्ही वरती धावलो. तेव्हा तो म्हणाला की इथे काहीतरी पांढरं पांढरं लाल डोळ्यांचं माझ्याकडे बघून कसलं तरी घाणेरडं हसत होतं. तेव्हा आम्ही त्याची समजूत काढली आणि त्याला घेऊन आलो खाली. म्हटलं रात्री 12-12पर्यंत मी एकटा जप करत बसतो, मला कधीच काही दिसलं नाही. आणि मग दिवाळीचे फटाके म्हणून मग उजेड असेल, आवाज असेल म्हणून त्याला आम्ही समजावून सांगितलं. त्यानंतर ती गोष्ट आम्ही विसरून गेलो. परंतु आमचं घर होतं डोंबिवली पश्चिमेत आणि सिद्धकला कुटीर आहे डोंबिवली पूर्वेला. त्यामुळे माझ्या घराच्या जवळच्या बाळगोपाळांना दर रविवारी सिद्धकला कुटीरमध्ये बालोपासनेला नेणं शक्य होत नसे. या कारणास्तव सेवाप्रमुखांच्या परवानगीने दर रविवारी सकाळी 10 ते 11 या वेळेत आमच्या घरी बालोपासना करायची असं ठरलं आणि सगळे लहान मुलं, मोठे बंधू भगिनी असे मिळून 15-20 जणांनी हा आम्ही नेम चालवला. 3-4 महिन्यांनी एकार मध्यरात्री माझ्या आईला जागेपणीच एक उंचापुरा शेंडीवाला पुरुष गच्चीतनं तळमजल्यावर येताना दिसला. त्याने दिवाणखान्यात परमपूज्य आईची प्रतिमा ठेवलेली असायची. तिथे हात जोडून उभा राहिला. मी जांभळाच्या झाडावर राहायचो. तुम्ही इथे प्रार्थना सुरू केल्यापासून माझी सुटका झाली. आता मी जातो असे म्हणून तो निघून गेला. आणि गंमत अशी की दुसऱ्या दिवशी आश्चर्याची गोष्ट घडली. ती म्हणजे कोणीही न सांगता म्युन्सिपाल्टीची गाडी आली. आमच्या बंगल्यावर येणारी ती जांभळाची फांदी त्यांनी तोडून दिली आणि श्रीहरी मंदिरातनं जांभेकरांचा फोन आला. जांभेकर दादा म्हणाले की तुझ्या घरात चाललेला बालोपासनेचा नेम आज पूर्ण झाला.
आता रागाई मंदिरात शाखा सुरू झाली आहे, तिथे जाऊन उपासना करत जा. या सगळ्या घटनांचे क्रम आठवता आज मला नवीन वाटते. पशुला पशुवृत्तीपासून सोडवून मनुष्यपणात आणणाऱ्या आणि मनुष्याला मनुष्यपणात न सोडवून देवपणात पोचवणाऱ्या तिर्यक योनीत अडकलेल्या असंख्य जीवांना स्वसामर्थ्याने जन्ममरण जरा दुःखरूपी अनेक तापातनं सोडवून उत्तम गती देणाऱ्या सर्व संत सत्पुरुष रूपाने नटलेल्या त्या सद्गुरू शक्तीला आनंद नमस्कार. जनन मरण भयहरण करोनी प्रेमामृते तृप्त केले स्वामी. ईशा जगदीशा परमेशा रमेशा गुरुवरा तुझं नमस्कार. हे गुरुराज, हे गुरुस्वामी, हे गुरुमाता, हे गुरुमाऊली, शतकोटी प्रणाम 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 प्रणाम. भक्त हो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे नवनवीन माहितीसह असेच तुम्हाला अनेक व्हिडिओ मिळत जातील. श्री स्वामी समर्थ.